व्हेजिटेरियन लोकांना आहे ना, पनीर नंतर हॉटेल स्टाईल दुसरी कुठली महत्वाची आणि आवडीची भाजी वाटत असेल तर ती म्हणजे काजू करी. अर्थातच काजू करीची डिश थोडीशी महाग असते पण तेवढीच रॉयल सुद्धा असते. तर अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल काजू करी कशी करायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. माझी एक मैत्रीण होती आणि जवळजवळ 10 वर्षापूर्वीची ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. नवीन लग्न झालं आणि अंगामध्ये कसा पुरेपूर जोश असतो, एनर्जी असते आणि आपले स्किल्स दुसऱ्यांना किती दाखवू आणि किती नको असं होतं. तर त्यामध्ये काय झालं माहिती आहे का, एक दिवशी तिनं घरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी काजू करी केली. पण काजू करी करताना तिच्याकडनं काही अशा चुका झाल्या की त्याच्यामुळे ना त्या काजू करीला म्हणावी अशी चव आली नाही. पण तिनं तिथंच थांबली नाही, तर तिच्या ज्या चुका झाल्या होत्या त्या तिनं शोधून काढल्या आणि त्याच्यावरती काम केलं आणि आजच्या घडीला ती असली भारी काजू करी करते ना. तिच्या हातची जर काजू करी कोणी खाल्ली ना तर अक्षरशः बोटं तोडून खातील इतपत तिची काजू करी टेस्टी होते. तर आज आहे ना तशाच पद्धतीची अगदी परफेक्ट काजू करी मी तुम्हाला शिकवणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता वाटणाची सगळी तयारी झालेली आहे आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर त्याच्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल घेते. डिझानोचं एक्स्ट्रा ऑलिव्ह ऑइल, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेग्युलर तेलसुद्धा वापरू शकता. अर्थातच या भाजीला थोडंसं जास्तच तेल लागतं. तेल हलकं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायची आहे हिरवी मिरची. नंतर जर हिरवी मिरची टाकली तर त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरत नाही, तर त्याच्यामुळे अगोदर हिरवी मिरची टाकायची आणि त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता कांदा मी एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे, जेवढा मला शक्य होता तेवढा. तर आता हा कांदासुद्धा आहे ना छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. गडबड करायची नाही, घाई करायची नाही. लो फ्लेमवरती त्याला जेवढा वेळ आवश्यक असेल तेवढा वेळ आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. एकीकडे आपली फोडणी तयार होतीये तोपर्यंत इकडे दुसऱ्या शेगडीवरती एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये साधारण 1 कप भरून काजू घेतलेले आहेत. काजू तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी अधिक वापरू शकता. तर हे काजू आहे ना छान असे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. या रेसिपीमध्ये कढई किंवा हा जो पॅन आहे ना हे मी आगारोचे वापरलेले आहेत आणि आगारोची सगळीच भांडी खूप चांगल्या क्वालिटीची आहेत. स्टेनलेस स्टीलची असली तरी सुद्धा आपला पदार्थ करपत नाही. एवढ्या वेळेमध्ये इथं कांदा छान असा परतला गेलेला आहे. आता या कांद्यामध्ये टोमॅटो, आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. टोमॅटोला सुटलेलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटू द्यायचं आहे आणि छान आपल्या ग्रेव्हीला तेल सुटू द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतत राहायचा आहे. इकडे दुसरीकडे काजू आपले छान असे परतले जात आहेत. तोपर्यंत आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शिजवून घेतलेले काजू आणि जो कांदा आहे तो एकदम छान फाईन असा मिक्सरला फिरवून घेऊयात. एकदम फाईन याची पेस्ट करून घ्यायची, म्हणजे आपला जो मसाला आहे किंवा जी ग्रेव्ही आहे ती सुद्धा तशाच पद्धतीची स्मूथ अशी होते. काजू आणि कांदा याची पेस्टसुद्धा साधारण 5 ते 7 मिनिट एकदम लो फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आणि त्यानंतरच यामध्ये आता आपण काही बेसिक मसाले टाकतोय. तर अर्धा चमचा हळद, 2 चमचे स्पेशल अशी धना पावडर जी आपण तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल केलेली आहे, सोबतच शाही गरम मसाला आणि घरगुती तयार केलेली लाल चटणी. लाल चटणी थोडीशी बेतात टाकायची कारण की आपण फोडणीमध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे. आता हे सगळे मसाले या फोडणीमध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायचे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत. तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी आपली ही ग्रेव्ही दिसत आहे. आता यामध्येच आपण कसुरी मेथी टाकतोय. कसुरी मेथीमुळे खूप छान आणि अगदी हॉटेल स्टाईल फ्लेवर येतो आपल्या भाजीला. दुसरीकडे या पॅनमध्ये थोडंसं पाणी कोमट होण्यासाठी ठेवते. काय करायचं, ज्यावेळेस अशा पद्धतीच्या आपण भाज्या करतो ना त्यावेळेस नॉर्मल किंवा थंड पाण्याचा वापर करायचा नाही, तर अशा पद्धतीनं थोड्याशा गरम पाण्याचाच वापर करायचा, त्यामुळे आपल्या भाजीची चव मेंटेन राहते. आता इथं या स्टेजला यामध्ये मी टाकत आहे दुधाची साय, साधारण 1 ते 2 चमचे आहे. साय टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. साय टाकल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिट आपण परत हे शिजवून घेणार आहोत. इथे ना या भाजीमध्ये आपली जी ग्रेव्ही आहे ती जास्तीत जास्त वेळ शिजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, तरच या भाजीला मस्त असा फ्लेवर येतो.
आणि आता यानंतर आपण जे फ्राय करून घेतलेले किंवा भाजून घेतलेले काजू आहेत ना, त्या या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊयात. आणि इथं जर तुम्हाला काजू मसाला करायचा असेल तर छान मस्त घट्टसरच हे राहू द्यायचं. आणि जर काजू करी करायची असेल तर थोडंसं पातळसर असं ठेवायचं. मी सुरुवातीला थोडंसं पातळसर केलं आहे, म्हणजे शिजवून हे परत थोडंसं आटून येतं किंवा घट्ट होतं. काजू टाकल्यानंतर सुद्धा साधारण एक 5 ते 7 मिनिट मी याला शिजवून घेतलेलं आहे. आणि गॅस बंद करण्याच्या पूर्वी परत एकदा इथं मी आपला स्पेशल गरम मसाला टाकत आहे. आणि खूप छान अशी आपली हॉटेल स्टाईल ही भाजी झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही काजू करी झालेली आहे. अगदी हॉटेलला सुद्धा मागे सारेल अशा पद्धतीची. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली होती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.